नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज आपण लेखक तसेच साहित्यिकांची टोपण नावे या टॉपिकवर व्हिडिओ बघणार आहोत. बीएमसी क्लर्कसाठी लेखक आणि त्यांची टोपण नावे यावर प्रश्न विचारले जात आहे. तसेच मुंबई पोलीस भरती तसेच कुठली स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी लेखक आणि त्यांची टोपण नावे यावर प्रश्न विचारला जातो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला करूया स्टार्ट. बघा, पहिला क्वेश्चन आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत एकनाथ महाराजांचं काय नाव आहे मित्रांनो? एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. संत नामदेवांचं काय आहे? नामदेव दामाजी रेडेकर. नामदेव दामाजी रेडेकर. संत नामदेव. संत एकनाथ एकनाथ. संत नामदेव नामदेव. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. लक्षात राहायला सोपी आहे. समर्थ रामदास नारायण सूर्याजी पण ठोसर. रामदास ठोसर. लक्षात ठेवा, ठोसर. समर्थ रामदास नारायण सूर्याजी पण ठोसर. संत तुकाराम महाराजांचं काय? तुकाराम बोलोबा आंबिले मोरे. तुकाराम तुकाराम. लक्षात ठेवा. संत बहिणाबाई बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी. काय? बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी. दासोपंतचं काय? दासोपंत दिगंबर देशपांडे. बघा, ज्यांचं हे नाव आहे ते लक्षात ठेवायला सोपी आहे. आता केशवसूत काय? कृष्णाजी केशव दामले. आणि एक येते मित्रांनो, एक आहे केशव कुमार. तर त्याचं काय? प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार. आणि केशवसूत कृष्णाजी केशव दामले. यामध्ये कन्फ्युज होऊ नका. बघा, केशवसूत काय? कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. त्यांना सत्यहृदय सुद्धा म्हटले जाते. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. हे सर्व आहे ना मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये आले आहे. आरती प्रभूचं काय आहे? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाटकर. कुसुमाग्रज काय? विष्णू वामन शिरवाटकर. आणि एक आहे मित्रांनो गोविंदाग्रज. एक काय आपले गोविंदाग्रज इम्पॉर्टंट आहे. रामजी गणेश गडकरी. हे गणेश गडकरी यांचं नाव आहे गोविंदाग्रज. समजलं? एक आहे मित्रांनो बालगंधर्व. लिहून बालगंधर्व. गंधर्व म्हणजे काय? सर्वात प्रथम गंधर्व म्हणजे स्वर्गात गायन करणारा. सर्वात प्रथम कोणी सांगितलं? गंधर्व लोकमान्य टिळकांनी उल्लेख केला. आणि बालगंधर्व कोणाला म्हणतात मित्रांनो? नारायण श्रीपाद राजहंस. कोणाला? नारायण राजहंस यांना बालगंधर्व म्हणतात. नारायण श्रीपाद राजहंस. आणि एक आहे छोटा गंधर्व. छोटा गंधर्व. त्याचं पण नाव काय? सौदागर नारायण गोरे. सौदागर नारायण गोरे म्हणजे छोटा गंधर्व. ठीक आहे. आणखीन दोन गंधर्व बाकी आहे. महाराष्ट्र गंधर्व कोणाला म्हणतात? महाराष्ट्र गंधर्व कोणाला म्हणतात मित्रांनो? श्री सुरेश हळदणकर. काय? श्री सुरेश
हळदणकर यांना महाराष्ट्र गंधर्व म्हणतात. आणि एक शेवटचा भूगंधर्व. भू भू कसा झाला एका तो भू गंधर्व कोणाला म्हणतात? उस्ताद रहिमत खां. उस्ताद रहिमत खां यांना काय म्हणतात? भूगंधर्व. ठीक आहे, हे सर्व गंधर्व महत्वाचे आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो बालकवी. बालकवी कोणाला म्हणतात? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. गोविंदाग्रज सांगितलंय तुम्हाला. बाळकराम राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज तसेच बाळकराम सुद्धा म्हणतात. कविग्रेस माणिक सीताराम गोरघाटे. माणिक सीताराम गोरघाटे यांना कविग्रेस म्हणतात. आणि माधव ज्युलियन कोणाला म्हणतात मित्रांनो? माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना काय म्हणतात? माधव ज्युलियन. कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते. कसं लक्षात ठेवायचं? बी. बी कसं असते मित्रांनो? फळाच्या आत असते. फळाच्या आतमध्ये काय असते? बी. आणि बी कसं? लपून असते. लपून साठी काय? गुप्त. समजलं? बी कसं असते? फळाच्या आत म्हणजे लपून असते. त्याला आपण काय म्हणतो? गुप्त आहे. म्हणून कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते. ठीक आहे, लक्षात ठेवायसाठी ट्रिक आहे माझी. बी माधवानुज कोणाला म्हणतात? डॉक्टर काशीनाथ हरी मोडक. डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांना काय म्हणतात? माधवानुज. गाडगे बाबा संत गाडगे बाबांना काय म्हणतात? डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर. व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूपदा विचारला आहे संत गाडगे बाबांना. बी रघुनाथ. भगवान रघुनाथ कुलकर्णी. बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुलकर्णी. ह्या बी मधील आणि त्या बी मध्ये कन्फ्युज होऊ नका. तो कवी बी आहे आणि ह्या बी रघुनाथ. रघुनाथ. रानकवी. रानातले कवी नाधो महानोर. रानकवी नाधो महानोर. एक आहे निसर्ग कवी. एक आहे निसर्ग कवी. निसर्ग कवी कोणाला म्हणतात मित्रांनो? बहिणाबाई चौधरी यांना निसर्ग कवी सुद्धा म्हणतात. इथे झालं बहिणाबाई नथुजी चौधरी. बहिणाबाई नथुजी चौधरी यांना काय म्हटलं जाते? निसर्ग चौधरी म्हटलं जाते. मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत रामचंद्र पराडकर. ग दी माडगुळकर यांना काय म्हटलं जाते? गदिमा. साने गुरुजींचं काय नाव आहे मित्रांनो? पांडुरंग सदाशिव साने. विंदा गोविंद विनायक करंदीकर. गिरीश कोणाला म्हटलं जाते? शंकर केशव कानेटकर यांना गिरीश म्हटलं जाते. अध्यात्वासी दिनकर गंगाधर केडकर यांना अध्यात्वासी म्हटलं जाते. माधवानुज काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज म्हटलं जाते. विनायक जनार्दन करंदीकर. आणि एक आपले विनायक दामोदर सावरकर आहे, तर ते नाही आहे इथे. विनायक टोपण नाव कोणाचं आहे? विनायक जनार्दन करंदीकर. यशवंत कोणाला म्हटलं जाते? यशवंत दिनकर पेंढारकर. दत्तात्रय कोंडो घाटे. दिवाकर नाट्य छटाकर. शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हटलं जाते. सौमित्र कोणाला म्हटलं जाते मित्रांनो? किशोर भानुदास कदम यांना सौमित्र म्हटलं जातं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. माणिक बंडूजी इंगळे. ठाकूर पण माणिक बंडूजी इंगळे यांना काय म्हटलं जाते? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. स्वामी रामानंद तीर्थ यांना व्यंकटेश भगवान खेडगीकर. आणि प्रबोधनकार कोण आहे मित्रांनो? केशव सीताराम ठाकरे. हे कोणाचे बाबा आहेत? बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आहेत. प्रबोधन करायचे म्हणून त्यांना प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हटले जाते. उद्धवराव ठाकरे यांचे आजोबा.
दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. कोणाला मिळाला 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार? मिथुन चक्रवर्ती. आणि 2023चा वहिदा रेहमान. दादासाहेब फाळके, ढोंगीराज गोविंद फाळके. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी. लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी यांना तर्कतीर्थ म्हटलं जाते. नातू विनोबा. विनोबा विनायक नरहर नातू. विनायक नरहर नातू विनोबा. बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे. बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे. अण्णा हजारे. अण्णा हजारेचं पूर्ण नाव काय मित्रांनो? किसन बाबूलाल हजारे. कोण आहे? अण्णा हजारे. सार्वजनिक काका कोणाला म्हटलं जाते मित्रांनो? सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना किसन बाबूलाल हजारे म्हटलं जातं. विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी कोणाला म्हटलं जाते? विष्णू भिकाजी गोखले. विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हटलं जाते. लता मंगेशकर आनंद घन. आनंद घन लता मंगेशकर. काय? आनंद घन. बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरेंचे एक खूप वाक्य आहे मित्रांनो, वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. काय? वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेळी माणसंच इतिहास घडवितात. हे बाबासाहेब पुरंदरेचं वाक्य आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे बळवंत मोरेश्वर पुरंदरे. अनंत फंदी कोणाला म्हणतात? अनंत भवानी बाबा घोलप. अनंत फंदी अनंत भवानी बाबा घोलप. अनंत तनय. अनंत तनय. दत्तात्रय अनंत आपटे. दत्तात्रय अनंत आपटे यांना काय म्हटलं जाते? अनंत तनय. पुन्हा आपल्या मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जाते? कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेत शिवाजी, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.